बाजूला व्हा प्लीज गणेशजी, थोडासा बाजूला. ओके. पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जात आहे. आणि जिथून मात्र फोटो सेशन केलं जात आहे. संतोष भोईर आहेत, अशोक भोईर, त्याचबरोबर गणेशजी म्हात्रे आहेत आणि पूर्ण ही टीम आहे, पडगे टीम. आणि प्रवीणदादा पाटील यांच्या समेत त्यांचा फोटो सेशन. आणि मागे आपल्याला पाहायला मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आपली छबी पाहायला मिळते. आणि त्यांच्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय यस टाइम आयलर्स लावलं जाईल. पहिला बॉल जसा डिलिव्हर होईल इथून मात्र 5:47 झालेले आहेत आणि तिथून मात्र पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. ओके ओके. संतोषजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मनपूर्वक धन्यवाद, आभार असतील. आपण सुद्धा चांगलं कार्य करत आहेत पोर्टिबल संघासाठी. पहिला बॉल डिलिव्हर केला जातो आहे. पंच आपल्याला पाहायला मिळतील नीरज राणावसर आणि त्यांच्याच बरोबरीनं त्यांच्या टीमचे मेंबर आपल्याला पाहायला. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. अशा प्रकारचं क्रिकेट सातत्याने मात्र अपयशी ठरताना पाहायला मिळतात खेळाडू. तर तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी अविनाश पाटीलचे आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. जिथून मात्र संदीप शेठ पाटील आहे ती का भोईर पाटील यांचा शुभ सन्मान केला जात आहे. प्रवीणदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. मोस्ट वेलकम, धन्यवाद आपण या स्पर्धेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आम्ही मनापासून आभार. त्याचबरोबर संतोषजी भोईर ज्यांची खूप मोठी या ठिकाणी भूमिका राहिली आहे टीम पडगेसाठी, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. मोस्ट वेलकम, धन्यवाद आपण या स्पर्धेला उपस्थित राहिला. चांगला आपण खेळ केला आणि अगदा आपण पाहिलं तर फायनलमध्ये सुद्धा प्रवेश आपण केलेला आहे. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. जाऊया मॅचकडे, जिथून मात्र आपण पाहतोय दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सुयोग पाटील आणि विनायक ठाकूर हे दोन खेळाडू ज्यांच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट आलेले आहेत. पुढचा बॉल इथे मात्र या ठिकाणी थोडासा कट करत असताना शॉर्ट पॉईंटला चेंडू या ठिकाणी आपण ढकलला असताना पाहायला मिळाला. एक धाव जोडले तिथे धावसंख्येमध्ये 1 धाब्यावरती या ठिकाणी स्कोर कार्ड. चला जाऊया मॅचकडे, जिथे मात्र स्कोर कार्डवरती धावा लागले ते मात्र सिंगलने मात्र धावफलक या ठिकाणी खुलं केलेलं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे डिक्लेअर केला मी म्हणे. अविनाश पाटील ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी हाताळत आहेत, प्रत्येक बॉलवरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न जरूर केले जात आहेत, मात्र प्रयत्नांना अपयशी असताना पाहायला मिळतात. कारण आतापर्यंत बॉल फेकले गेले 4 आणि धावसंख्या फक्त 1 ने पुढे सरकले. धन्यवाद सुभाष ठाकूर, चांगला खेळ केला. पुढील कार्यासाठी आपल्याला भावी कार्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. पुढचा बॉल सोडून दिलाय, पंचांचा आला इथे मात्र वाईटचा इशारा. नीरज राणावत सर, काय पंचांची भूमिका राहिली आहे. अगदी आपण पाहिलं तर बिग बॅश स्पर्धा त्यांच्या पॅनलने पूर्ण गाजवली आहे. जबरदस्त भूमिका राहिली. पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. आणि प्रवीणदादा पाटीलचं साहेबांचं आयोजन म्हटलं तर सातत्याने मात्र नीरज राणावत यांचा या ठिकाणी पॅनल आपल्याला अवश्य पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक या बेलीला, मात्र इनसाइड आउट क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे झेल टिपला जातोय. रोहित पाटीलने हा झेल टिपला. खेळ समाप्त झाला तो मात्र सुयोगचा. वंदन केलेलं आहे डीजे प्रशांतच्या माध्यमातून. श्री सावंत सर्विस जाताडे यांच्या माध्यमातून हिरामन नाईक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. नेक्स्ट मॅच स्वर्गीय महादेव 11 पेठाली विपक्ष अथर्व 11 घोट या टीम मध्ये असणार आहे. पहिला ऑफिशियली कॉल आम्ही करत आहोत. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल लाईव्हच्या माध्यमातून तर लगेच आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग संपल्यानंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. नवीन फलंदाज मैदानावरती हिरामन नाईक आलेला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त 2 धावसंख्या लागलेली आहे. अजूनही आपण स्कोर कार्ड पाहिला तर म्हणावा तसं या ठिकाणी पुढे सरकला नाही, कारण पॉवर प्लेचं षटक आहे जिथे मात्र अविनाश पाटीलने मात्र प्रभावित केलेला आहे. शॉर्ट पिच बॉल फेकला, त्या बॉलवरती सुद्धा पंचांचा वाईटचा इशारा येताना पाहायला मिळाला. 3 धाबा जोडल्या जात आहेत मैदानावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे.
निर्धाव चेंडूने सुरुवात करत असताना तिसऱ्या बॉलवरती खातं खोललं गेलं. त्यानंतर लगेचच मात्र प्रत्युत्तर देत असताना एक विकेट सुद्धा संपन्न झाली. अगदी शेवटचा बॉल शिल्लक असताना 3 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. पुढचा बॉल बॅटची टॉप एच, फलंदाज होईल बाद. अजून एक या ठिकाणी विकेटचं पतन अविनाशला मिळाले आहे, दुसरी सफलता. फलंदाज आकाश पॅट्रिक्स. सातत्याने याला आम्ही ऑनलाईन भरपूर वेळा पाहत होतो, मात्र आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण फलंदाजीला येताना पाहायला मिळतात. लेदर सुद्धा खेळतात आय थिंक. जरूर लेदरच्या भरपूर साऱ्या पोस्ट त्यांच्या बऱ्याच ग्रुपवरती येत असतात. आकाश पॅट्रिक्स नाव खूप वेळा ऐकलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने पोदी टीमकडून त्याला खेळताना आपण पाहू शकाल. आणि एका बाजूला आपण एका षटकामध्ये अविनाश पाटीलला पाहिलं, 2 गडी बाद केले, 3 धाबा दिल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरा गोलंदाज सुशील भिंगारकर आपल्याला पाहायला मिळू शकेल. शुभ पाटील सुद्धा आलेले आहेत, धन्यवाद. आपलं सुद्धा खूप चांगली भूमिका नमो चषकामध्ये पाहिली आहे. कमी वयामध्ये सर्वाधिक चांगलं काम राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या शुभ पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. प्रवीणदादा पाटील यांच्या बरोबरीनं खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे नमो चषकामध्ये. त्यांचे या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आता मात्र आपण पाहतोय दुसरा एंड या ठिकाणी सुरुवात करत असताना सुशील भिंगारकरला आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने लाभली आहे पोदी टीमला. या जोडीने मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याची गरज असणार आहे. पुढे सरसावले, बॉलला विरकावून दिलाय. अगदी आपण मात्र ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना 1 बाउन्सचा आलाय चौकार. चांगलं संगीत टायटल सॉन्ग म्हटलं जाईल नमो चषकाचं. या बेलेला कट करायचा होता, स्लाइस करायचा होता, मात्र यश लाभलं नाही फलंदाजाला. विनय ठाकूर प्रयत्न करतायत. 5 बॉलवरती 5 धाबा संख्येचं योगदान दिलं, 7 धाबा लागलेल्या आहेत. थोडंसं पद्धत आली ते या ठिकाणी कमी पडलं मी म्हणेन. आणि त्याच वेळेला मात्र निर्धाव चेंडू फेकला सुशीलने. दुसऱ्या बॉलवरती 4 धाबा या ठिकाणी येत असताना पहिल्या बॉलवरती पाहिल्या, त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना थोडंसं बेरेशन आपल्याला पाहायला मिळालं. शॉट केला पहिल्या बॉलला आणि त्यानंतर मात्र बीट करत असताना डॉट सुद्धा काढला, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. ज्या बेलेला सरळ बॅटने धाबा येत नाही त्या बेलेला असे फटके लगावले जात आहेत. मात्र वारंवार आपण पाहिलं तर या फटक्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच फलंदाजांना अपयश येताना सुद्धा पाहायला मिळालंय. आणि त्याच पद्धतीचा हा फटका विनय ठाकूरच्या माध्यमातून केला गेला आणि धावसंख्या आपण स्कोअर कार्डवरती थांबलेली पाहतोय. 2 गडी बाद 7 या धावसंख्येवरती खेळ समाप्त झाला आतापर्यंत. 1 षटक 3 चेंडूंचा. 5 षटकांची मॅच जरूर पाहतोय आपण मैदानावरती. या बॉलवरती चांगला तडाका ऑन साइडला. इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. जेल अचूक टिपला गेलाय. ऋषिकेशच्या माध्यमातून खेळ समाप्त झालाय विनय ठाकूरचा. फेब्रुवारी 19 सर्वात भारी तर आपण पाहू शकाल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती अति उत्साहाने आपण साजरे करूया. त्याच नावाचं संगीत डीजे श्री सावंत जाताडेच्या माध्यमातून प्रशांतच्या माध्यमातून वाजवलं जातं आहे. नवीन फलंदाज भीमराव आपल्याला पाहायला मिळू शकतील. आकाश मात्र या ठिकाणी ऑस्ट्रेलिया गेला पाहायला मिळतं बराच वेळपासून. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. 4 चेंडूवरती या षटकामध्ये 4 धाबा आलेल्या आहेत. धावसंख्या 7 वरती आहे. विचुंबे टीमने खऱ्या अर्थाने धावसंख्या रोखली मी म्हणे. बॅकवर्डला जाऊन पच केलाय जरूर आणि या बॉलवरती क्षेत्ररक्षक मागे, चेंडू फरार होतो की पाहायचा आहे आणि चेंडू झालाय फरार. येतो यावेळेस चौकार. याच वेळेस व्यासपीठावरती मच्छिंद्र पाटील सरांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
त्यांच्या समेत एका वर्षानंतर कॉमेंट्री करण्याची संधी आम्हाला लाभणार आहे. ऑन साईडला अलाउन द कार्पेट खेळला आहे, तिथे सुद्धा ऋषिकेश होता. एक धाव जोडली गेली धावसंख्येमध्ये. यस, रेग्युलर मॅचची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच पोदी विपक्ष विसुंबे या टीममध्ये पोर्टिपलच्या 3 मॅच आम्ही संपन्न केल्या खऱ्या अर्थाने. पडगे टीमने तिथे मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दमदार खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि इथून मात्र या ठिकाणी एक धाव येत असताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 3 गडी बाद 12 आहे धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अविनाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. 3रं षटक. यस, पेठाले टीम. आमचा आवाज ऑनलाईन प्रत्यक्षात अप्रत्यक्ष आवाज ऐकत असाल तर पेठाले आणि गोट टीमने इथे रिपोर्टिंग करा प्लीज. कुठल्याही संघाला प्राधान्य, कुठल्याही संघाची आयगाई गेली जाणार नाही. नाहीते मैत्री नंतर मात्र पहिल्यांदा या ठिकाणी स्पर्धेची या ठिकाणी नियमावली आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करावाच लागणार आहे. पहिलाच बॉलवरती इथे चांगला स्ट्रोक, मात्र या ठिकाणी सीमारेषे लगत फिल्डर तैनात आहे. एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल 13 या धावसंख्येवरती. गोट टीमचा आलेला आहे का? लगेच बोलवून ठेव ना, इथे कॅप्टनला पाठव. कॅप्टनला टी शर्ट परिधान करून लगेच टॉससाठी पाठवा. पुढचा बॉल अविनाशच्या माध्यमातून फेकला जाईल आकाशसाठी. क्लासिकल स्ट्रोक. तर एखादा लेदर क्रिकेटची बॉडी लँग्वेजच सांगते की कशा प्रकारचा स्ट्रोक कन्वर्ट केला जाईल. त्या दिशेने मात्र 2 खेळाडू फुटबॉल खेळतात की काय असं वाटलं. दोन्ही खेळाडूंनी त्या बॉलवर लात मारली, अक्षरशः बॉलला पाठवलं सीमारेषे बाहेर. हॅलो, चौकार आणि धावसंख्या 17 वरती आपण जाताना पाहायला मिळाल्या. कारण हा चौकार खऱ्या अर्थाने मिसफील्डचा सुद्धा होता आणि तेवढीच नजाकत आकाश सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. 5 धाबा आलेल्या आहेत अविनाशच्या या षटकामध्ये. पहिलं षटक लाजवाब फेकलं होतं. अगदी त्याने 3च धाबा दिल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 2 चेंडूवरती 5 धाबा आलेल्या आहेत. अजूनही आकाश जोपर्यंत मैदानावरती आहे त्याला साथ देत असताना भीमराव कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून 3 बॉलवरती 6 धाबा येत असताना पाहायला मिळाले. 17 धावसंख्या झालेली आतापर्यंत. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. हलक्या हाताने ढकलायचा होता. बॅटची कडा घेतली, बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचं बोट आकाशामध्ये. आकाश झालाय बाद. डीजे प्रशांतच्या माध्यमातून नमो नमो हे या ठिकाणी गाणं जरूर वाजवलं जाते. कारण नमो चषकाचे आयोजन आहे. नरेंद्र मोदी चषक 2025चं पर्व स्वप्न होतं खऱ्या अर्थाने प्रवीणदादा पाटील यांचं आणि ते साकारत असताना महेश भोयर सारखे साथीदार त्यांचे आहेत. त्याचबरोबर विशाल नाईक सुद्धा आहेत. शुभ पाटील, भूषण पाटील आणि सर्व टीम त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य लाभलंय आणि नमो चषकाचं आयोजन लाजवाब आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल कट करत असताना पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजूनही धावसंख्येचा जो वेग आहे तो राखता आला नाही खऱ्या अर्थाने पोदी टीमला. कारण एका बाजूने आपण पाहिलं आकाश बाद झाल्यानंतर लगेच त्याची विकेट पडत असताना आपण पाहिलं लगेच डॉट बॉल आला. 4 बॉल समाप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा अविनाश पाटील ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा दिल्या होत्या तोच आतापर्यंत 4 बॉलवरती फक्त 5 धाबा देतोय. म्हणजे 2 षटकांचा कोटा त्याचा जो आहे तो मात्र चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांभाळत असताना अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूया पुढील चेंडूवरती एखादा फटका कन्वर्ट होतो का. ऑन साईडला जरूर केला. डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पोचणार फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल झाले. पूर्ण सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र 18 धावसंख्येवरती. 17 बॉल समाप्त झाले तर 18 धावसंख्या झालेली आहे. चेंडू मागे धाव या प्रकारे समीकरण आतापर्यंत साधलेलं आहे. मात्र विचुंबे सारख्या बैलाडे टीम समोर आपण कमीत कमी 5 षटकांमध्ये
45-50 टार्गेट जरूर सेट करणं गरजेचं होतं. ते मात्र पूर्ण करत असताना 3 षटकामध्ये तर आतापर्यंत या संघाला अपयश आलं मी म्हणेन. आणि पुढचा बॉल ज्या प्रकारे डिलिव्हर झाला इथे मात्र या ठिकाणी गुडल्या स्पॉटवरनं टेकअप झाल्यानंतर इथून मात्र यष्टीरक्षकानं बाकीचं काम केलं. चेंडू डॉट आला. 3 षटकाच्या अंतिम धावफलकावर धावा आपण पाहतोय 4 गडी बाद 18 धावा. पुढील मॅचसाठी स्वर्गीय महादेव केणी 11 पेठाले विपक्ष अथर्वेलेन घोट या टीममध्ये होणार आहे. घोट टीमने रिपोर्टिंग केलेलं आहे. पहा पेठाले टीम आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आपला ड्रेस कोड न्यायचा आहे याची आपण दक्षता घ्या. कारण रिपोर्टिंग आणि त्यानंतर टॉससाठी सुद्धा इनिंग संपल्यानंतर यायचं आहे याची दक्षता घ्यायची आपण. अन्यथा आयोजक या ठिकाणी आयोजन कमिटी वेगळा निर्णय घेऊ शकते याची आपण दक्षता घ्या. पेठाले विपक्ष घोट या संघांमध्ये लढत होणार आहे. जतीन भोईर गोलंदाजच्या मार्गावर असणार आहे. तिथून मात्र आपण पाहतो सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक जोडला गेलेला आहे. त्या मायबाप प्रेक्षकांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया, स्वागत करूया. अगदी आपण पाहिलं तर मागच्या बाजूने सुद्धा बिल्डिंगचे कामगार अगदी काम संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच कोणाच्याही असून मात्र क्रिकेटसाठी नेहमीच मात्र आपला भारतीय प्रेक्षक महाराष्ट्रीय प्रेक्षक नेहमीच क्रिकेटला दाद देत असताना पाहायला मिळतोय. आणि त्या दृष्टीने इथून ही स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजच्या मार्गावर आपल्याला जतीन भोईर पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज गुरुनाथ नाईक आणि भीमराव कांबळे ही जोडी मैदानावरती असणार आहे. गोलंदाज जतीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पहिलाच बॉल पुलरलेनचा. या बॉलला पाठवलं सीमा पार. वन बाउन्स येतोय. यावेळेस षटकाराचा या ठिकाणी इशारा आलाय. षटकार. हे सॉंग आपण ऐकलंच प्रशांत ठाकूरांच्या नावानं. अगदी 4 बेला दमदार आमदार या ठिकाणी कामगिरी साधत असताना अगदी पनवेल विभागाचा विकास त्यांच्या माध्यमातून साधला गेलाय. त्यांचं सॉंग टायटल सॉंग आपण ऐकलं. आणि याच दरम्यान प्रशांत खानापूर यांची या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतो. त्यांच्या संकल्पनेतून खूप चांगली भूमिका राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं या ठिकाणी मोस्ट वेलकम. नमो चषकामध्ये आपलं मनापूर्वक स्वागत. जाऊया मैदानाकडे. षटकार तो ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. पुढचा पुलरलेनचा बॉलवरती चांगला स्ट्रोक. त्यावरती चांगला झेल पकडलाही गेलाय आशिकेश भोईरच्या माध्यमातून. आणि जतीन भोईरने गोलंदाजी केली. आशिकेशने झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झाला तो मात्र गुरुनाथ नाईक. ठाकूरांच्या नावानं पनवेलचा केलेला विकास आणि त्यानंतर सातत्याने मात्र आपण पाहिलं तर 20 वर्षी या ठिकाणी नक्की त्यांना संधी लाभलेली आहे 4थ्या वेळेला. आणि इथे मात्र जनसेवक म्हणून आज आपण त्यांचं कार्य आपण पाहिलंय. आणि खऱ्या या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून नमो चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये आदित्य साळवे. 24 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. आल्याला रिव्हर्स करणं तुमच्यासाठी खूप कठीण काम असतं. तुम्ही चेंडू मेरिटनुसार खेळणार. त्यानंतर मात्र चेंडूची पाहणी सुद्धा आपल्याला करावी लागते. मात्र आल्याला एखाद्या बॉलवरती तुम्ही या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करता त्यावरती मात्र तुम्हाला अपयश येणं या ठिकाणी जरूर या ठिकाणी अपेक्षित असतं. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. विकेट संपन्न केली. डॉट आला. 3 बॉलवरती 6 आले आहेत. मात्र जो फलंदाज षटकार मारलाय तो फलंदाज मैदानातून झाला बाहेर. पुढचा बॉल जतीनचा. या बॉलवरती पुलरलेनच्या बॉलवरती या ठिकाणी मनाबाद तसा पडका कन्वर्ट करता येत नाही. आणि या बॉलवरती सुद्धा आपण पाहतो सिंगल पूर्ण झाले. सिंगलने धावफलकावर धावा लागतील त्या मात्र 25. 4थ्या षटकामधले आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार लागला. त्यावेळेला असं वाटलं होतं की या षटकामध्ये किमान या ठिकाणी 15 ते 20 धावा येतील की काय. त्यानंतर धावफलकी चांगला पाहायला मिळू शकेल. तसं काही घडू दिलं नाही जतीनने. उर्वरित कालामध्ये आपण पाहिलं तर त्याने विकेट संपन्न केले. 3 बॉलवरती 1च धाव दिले. टाइम अलर्ट आहे. लगेच स्टार्ट करायचं ऐकेल. कोणीही जास्त उशीर करू नका. पहा टाइम अलर्ट करत आहेत पंच आमचे नीरज राणावत सर.
वेळोवेळी आपण त्याची दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही संघाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार नाही. वेळेचं खूप मोठं बंधन असणार आहे. लगेचच खेळ स्टार्ट करायचा आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉलला मारायचं होते ऑन साईडला, मात्र या ठिकाणी लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने धपालकावर धावा लागतील, त्या मात्र 26 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्याने गोलंदाजी करत असताना मात्र ज्या प्रकारची सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने टीम बाबदेव पोदीची, तिथून मात्र ती स्टार्ट या ठिकाणी कंटिन्यू करू शकले नाहीत. पहिल्या बॉलवरती षटकाराला लगेचच विकेट पडले, डॉट आला आणि सिंगल आपण धावसंख्या पाहतोय. आता स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याची त्या गोलंदाजीवर ऑफ ड्राईव्ह केलाय. चांगली या ठिकाणी फिल्डिंग कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या दृष्टीने एक धाव तर आलेली आहे, मात्र मैदानावरती तो स्कोर आवश्यक होता. तो स्कोर कार्ड आतापर्यंत बाबदेव पालीच्या माध्यमातून पाहायला मिळू शकणार नाही. लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहा पंच हायलाइट करत आपल्याला कोणत्याही संघाला या ठिकाणी संधी दिली जाणार नाही कुठल्या प्रकारची. लगेचच आपला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल तटीयासारख्यामध्ये. याची दक्षता पाणी घेऊन जायचं आहे. लगेच जा पाणी घेऊन 12वा खेळाडू. स्कोर कार्डवरती आपण धावसंख्या पाहिली तर 5 गडी बाद 27, 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. हॅलो, शशी मेहर सर आणि नीरज राणावत सर आपल्याला पंतांची भूमिकेमध्ये पाहतोय. 4 षटकांमध्ये 27 धावसंख्या झालेली आहे. जतीन भोईरच्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या बॉलवरती षटकार आणि तिथून मात्र त्याने 5 बॉलवरती फक्त 3 धावा दिल्या. 9 धावांचं षटक फेकलं. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात भीमराव कांबळे, त्याच्या माध्यमातून 5 बॉलवरती 7 झालेले आहेत. 3 बॉलवरती 2 धावसंख्येचं योगदान आदित्य साळवीने सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि तिथून मात्र या शेवटच्या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला स्कोअर कार्ड इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल का? या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्या मात्र या ठिकाणी धावा येतील का? 15 ते 20 धाबांचं हे षटक नक्कीच यायला हवं टीम पोदीसाठी. मात्र नवीन षटक येऊन करणं सुरते आपल्याला पाहायला मिळेल. बॅटरीकडून या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अविनाशने 2 षटकं फेकली आणि दोन्ही षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये त्याने धाबा दिल्या फक्त 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये धाबा दिल्या 6. म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 9 धाबा दिल्यात. ऑन साईडला प्लेक केलाय, बॉलला पाठवलाय लांब सीमारेषेच्या बाहेर. इथून येतो षटकार. षटकाराने धावसंख्या 33 वरती आपल्याला जाताना पाहायला मिळू शकेल. तर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. त्याने या ठिकाणी जाणले की आपल्याला जर विचुंबे टीम समोर एक चांगली लढत द्यायची असेल तर मात्र या ठिकाणी इथून या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा आपल्याला कराव्याच लागतील. तरच आपण 5 षटकामध्ये विचुंबेसारख्या बल्लाढ्य टीम समोर या ठिकाणी गोलंदाजीने मात्र संघर्ष करू शकतोय. आणि त्याच पद्धतीचा फटका कन्वर्ट करण्यात आलाय तो मात्र आदित्य सालवेच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटकाने धावसंख्या 33 झालेल्या आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. उर्वरित 5 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. 5 बॉलवरती अजूनही किती धाबा येतील, किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल ते सांगणारे हे चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतील. त्यानंतर मात्र फलंदाजीचा विचार केला तर आदित्य सालवे सुद्धा चांगली फलंदाजी करतोय आणि भीमराव कांबळे त्याने साथ देत असताना चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. उर्वरित 5 बॉल जरूर शिल्लक आहेत. आदित्यच्या माध्यमातून एक स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळाला आहे. पुढील मात्र या ठिकाणी बॉलवरती काय असणार आहे तेच प्रत्युत्तर, तोच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक दमदार फटका आदित्य सालवेने ठोकला षटकार. दोन चेंडूवरती 2 षटकार. ज्या प्रकारचे या ठिकाणी शॉट कन्वर्ट करण्यात आलेले आहेत. ऑन साईडला लॉंगले सीमारेषा गाठली आहे दोन्ही षटकारांनी. आता थोडंसं मार्गदर्शन अविनाशचं आपण पाहतोय ते मात्र करणसाठी. नवीनच गोलंदाज यंगस्टार आहे. थोडीशी या ठिकाणी गोलंदाजीने सुरुवात करत असताना हाफ ट्रॅकरचे दोन्ही बॉल फेकले आणि ते उंच पुरे आदित्यने मात्र दोन्ही बॉल षटकाराच्या दिशेने पाठवलेत. बॉल आलेला आहे. बॉल या ठिकाणी ऑल इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातोय
अगदी आपण वेलेमध्ये पाहतो या मैदानावरती मॅच ज्या प्रकारच्या या ठिकाणी स्टार्ट झाल्या, पोर्टिप्लसच्या संघाने सुद्धा चांगलं सहकार्य केलं. त्यांच्या 3 मॅच संपन्न झाल्या आणि लगेच रेग्युलर मॅच आपण या ठिकाणी संपन्न करताना तिथून मात्र पोदी टीम आणि विसुंबे टीम अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिली आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळ त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध केल्याचं प्रदर्शन पाहतोय. षटकार तिसरा येईल का? या वेळेस चांगला स्ट्रोक जरूर आहे, सीमारेषेलगत झेल पकडला गेलाय आणि सफलता मिळाली आहे गोलंदाज करणला. सफलता मिळाली थोडेसे या ठिकाणी समाधान व्यक्त केलं असेल. प्रकाश फलंदाजीसाठी आलेले आहेत. 39 धावसंख्या धावफलकावरती लागले. तिसऱ्या बॉलवरती सफलता. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अजूनही बरंच काही शिल्लक आहे. 50च्या आसपास धावा झाल्या तर एक चांगली बिग फाईट मॅच या मैदानावरती पाहायला मिळेल आणि कदाचित सेकंड सत्रामध्ये फ्लड लाईट सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतील. कारण डे नाईटचं आयोजन आहे. डे नाईटचं आयोजन खऱ्या अर्थाने प्रवीण दादांचं स्वप्न होतं गेले कित्येक वर्ष आणि ते साकारत असताना इथे मात्र नमो चषकाचं हे डे नाईटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने ढकलला होता, त्या दृष्टीने मात्र या ठिकाणी आपण पाहतो एकदा तर धावून काढली आणि 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळू शकतील. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ. यस, पेठाली विपक्ष घोट या टीम मध्ये मॅच खेळवली जाणार आहे. ती पहिली झाली ना, ही झाली मॅच चालू आहे विजेता नाही, पहिलीच मॅच दुसरी पहिल्या सत्रात मॅच चालू आहे ना आता. घोट आणि पेठाली यस, इथे मात्र आपण कर्णधार पाहतोय शिवा गोंदे आलेले आहेत. तर पेट्रोल टीमचे कर्णधार आपण यायचं आहे. टॉस केलं जाईल, मच्छिंद्र सर जोडले जातील तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शिवा गोंदे आलेले आहेत. टीम पेट्रोलचा कर्णधार लगेच यायचा आहे. अंतिम सत्रामध्ये इथे मात्र अवांतरच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर धावा लागतील त्यापत्र 41. एक चेंडू अजून शिल्लक आहे या सत्रामधला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला थोडीशी कमकुवत सुरुवात, त्यानंतर कुठेतरी थोडीशी फटकेबाजी आपण पाहिली आणि त्यानंतर कमबॅकही केलं अभिलाषनं आणि खऱ्या अर्थाने आपण गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा पाहिला सुशीलला, त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या सत्रामध्ये मात्र इथं चांगला स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आलाय. याला द कार्पेट बॉल लिले पार केला, बॉलवर मिळाला चौकार आणि अंतिम चेंडूवरती आलेला चौकार आणि स्कोर कार्ड नेला तो मात्र 6 गडी बाद 45 धावसंख्येवरती. बघा पेटाली संघाचे संघनायक आपण या लगेच घोट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. बघा जर बॉल डिलिव्हर झाला तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
ये देखिए बहुत दूर दूर से बड़े टावर आपको नजर आ रहे हैं, वहां से सभी ये कामगार भी मैच का आनंद लेते हुए सभी का स्वागत करेंगे और चलेंगे मैच की तरफ। नमो चषक 2025 का ये शानदार पर्व और ग्रामीण लॉर्ड्स का ये पहला मैच जहां पर विचंबे टीम के कप्तान ने टॉस जीता, पहले निर्णय लिया फील्डिंग करने का और पहले बल्लेबाजी करते हुए बापदेव वेलन पोदी टीम ने 45 रन ठोककर 46 रनों का लक्ष्य खड़ा कर दिया है। इस विकेट के ऊपर ये 46 का लक्ष्य इतना बड़ा भी नहीं है, लेकिन देखेंगे विचंबे टीम की आज गेंदबाजी काफी बढ़िया रही। नेक्स्ट मैच पेटाली टीम के कप्तान को आखिरी पुकार होगा, अगर बॉल यहां पर रिलीज होती है तो फिर आपका कप्तान आएगा तो पेनल्टी लेके आपको यहां पर पूरी तरीके से। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। दो आरंभिक बल्लेबाज हर्षिकेश भोईर और किरण भोईर, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज आप देख सकते हैं। जहां तक सवाल है इन दो सलामी ओपनर्स बल्लेबाजों का, काफी ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। आज हमारे साथ संतोष घरत सर मैम फ्रॉम पेट और साथ ही साथ महाराष्ट्र का दमदार बुलंद आवाज हिंदी, मराठी और अंग्रेजी कमेंट्री में जिनका प्रभुत्व हम अक्सर देखते हैं, पहाड़ी आवाज मचिंद्र पाड़ी सर, आपका भी स्वागत करेंगे। पीटीसी लाइव इनके माध्यम से ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है। मंच के ऊपर आप देख सकते हैं पनवेल महानगर पालिका के विद्यमान अभ्यासू नगर सेवक प्रवीण दादा, आपका स्वागत करेंगे। प्रश्न दादा, आपका भी स्वागत करेंगे। एकच मिनिट परेश टॉस साठी लगेच प्लीज. परेश केनी टॉस साठी यायचं आपले प्लीज. परेश केनी लगेच यायचं टॉस साठी. परेश पेटाली टीम की आई है तुरंत टॉस के लिए। देखिए फील्डिंग लग चुकी है, फिर बॉल डिलीवर्ड होगी तो परेशानी आपके सामने होगी। हॅलो प्रवीण, फक्त 2 मिनिटं टॉस खेळतोय. चला पेटाली वर्सेस घोट, लगेच टी शर्ट घालून लगेच टॉसला यायचंय, कारण नियमावली फार कडक आहे, कोणालाही मुभा दिली जात नाहीये. अनुशासन या स्पर्धेचे नियम आहे. प्रचंड शिस्त, डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी आणि रिअलिबिलिटी या 4 तत्वावर स्पर्धा आपण पाहतोय. नमो चषकामध्ये सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. आजचे मान्यवर आमचे यांचे शुभाशय आपण टॉस करणार आहोत. तरी आपण प्लीज पेटाली संघ, शिस्त हा या स्पर्धेचा प्रमुख पाय आहे मित्रांनो. राकेश साहेबांचे शुभाशय आपण टॉस करणार आहोत. तुम्ही मध्ये या. येस, पेटाली या साईडला, राईटला या. ओके, हेड आहे शिवा, टेल आहे 2 नंबर. ओके, कोण कॉल करणार आहे? पेटाली. चला, टेल इज कॉल फ्रॉम पेटाली अँड इट्स हेड. ओके शिवा, फक्त निर्णय तुमचा आम्हाला अपेक्षित असणार आहे. शतरक्षण. कसं वाटलं शिवा स्पर्धेमध्ये येऊन, की ज्या पद्धतीने आपण आयोजन पाहिजे, तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात, खूप सुंदर आयोजन, भरपूर लोकांना प्रेक्षकांना देखील या स्पर्धेची खूप स्तुती केली. तू काय ऑब्झर्व केलं या स्पर्धेमध्ये? माझं पण तेच आहे, सेम इयर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट. पाहुणे मनोहर म्हणते आपण सांडपांडा बाबा. द न्यूज फॉर्म सेंटर, गुड टीम ऑन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट, सो प्लीज डोंट गो अवे, जॉइन विथ द चॅलेंज विथ द नंबर ट्रॉफी 2025. थँक्यू सो मच. ओव्हर टू रॉकिंग. आमचे प्रवीण गायकरांना आपण विनंती करूया कॉमेडी बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. थैंक यू मैक्स सर. चलेंगे मैदान की तरफ. फ्रेश लॉर्ड्स ग्रामीण का आज ये बी पोल है, जिसमें से 2 टीमें आज अपना नसीब आजमा रही है। नमो चषक 2025 का शानदार पर्व। विचंबे टीम ने टॉस जीता, फील्डिंग की दमदार गेंदबाजी रही। बापदेव पोदी टीम ने 45 रन ठोककर 46 रनों का लक्ष्य और उस लक्ष्य का पीछा करने के लिए 2 आरंभिक बल्लेबाज हर्षिकेश भोईर और किरण। और पहली गेंद के ऊपर जरूर बड़ा प्रहार खेलने का प्रयास किया था, लेकिन डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई। देखिए लक्ष्य जरूर छोटा है, लेकिन भूलना नहीं चाहिए कि बापदेव पोदी टीम की ताकत है उनकी गेंदबाजी, क्योंकि इस टीम ने आरसीसी पेट को भी झटका दे दिया है। किंजल ट्रॉफी में राजीव गांधी मैदान के ऊपर अदल सर्कल किंजल ट्रॉफी थी, और शायद विचंबे और पोदी दोनों एक दूसरे की खूबियां जानते हैं, एक साथ प्रैक्टिस भी ज्यादा करते हैं। लेकिन जब तक आशिकेश का बल्ला अगर आग उगलता है ना, तो कोई मुश्किल नहीं होती विचंबे टीम के लिए। और जड़ में डालने की कोशिश, मैदान के खिलाड़ी को बीट करती विकेट लंघन की तरफ जाती है, वो खराब फील्डिंग, फायदा जरूर मिलेगा और गेंद सीमा रेखा पार 4 रन। नमो नमो, ये ट्रॉफी आप देख रहे हैं, क्या शुरुआत हुई थी। बात करें कि गेंदबाज आदित्य सालवी की ओर से, लेकिन उसके बाद ये गेंद जड़ में डालने का प्रयास किया था उन्होंने, और क्या खूबसूरत अंदाज से इस गेंद को मोड़ा लॉन्ग ऑन की तरफ 4 रन। और इस बार भी विकेट का प्रयास जरूर किया था, शॉट स्क्वायर लेग में
खिलाड़ी मौजूद है अंपायर के बगल में, उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन पूरा। प्रति ओवर की बात करेंगे तो कम से कम 9 रन चाहिए मैच जीतने के लिए। शुरुआत तो बेहतर हो चुकी है, 5 बने स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर। किसी भी टीम की अगर शुरुआत खतरनाक होती है तो आने वाला एंड भी उनके लिए काफी अच्छा होता है। बापदेवपुरी, हीरामन नाइक जैसे दिग्गज गेंदबाज उनके टीम में मौजूद है। एक बड़ा क्रिकेटर है दोस्तों, आने वाला फ्यूचर है ये पनवेल ग्रामीण का, जो हमेशा कमाल का क्रिकेट खेलता है। मिस टाइमिंग है, ये मिड ऑफ पे खिलाड़ी मौजूद और कैच ड्रॉप। ऐसे हालातों में ये जो गलत फील्डिंग है इससे आपको सुधार लाना, इसमें सुधार लाना बहुत जरूरी होगा। स्कोर थोड़ा सा कम है और ऐसे हालातों में अगर ये कैचेस अगर आप छोड़ेंगे तो कहीं ना कहीं मुश्किल आपके सामने पैदा होगी। लो स्कोर के मैच में हमेशा कहते हैं कि आप फील्डिंग में सुधार लाइए, डॉट बॉल ज्यादा गेंदबाज फेंकिए, विकेट निकालिए। ये चमचमाती हुई ट्रॉफीज, नमो ट्रॉफीज आपके सामने नजर आती हुई, फर्स्ट सेकंड थर्ड, ये सभी ट्रॉफीज आपके स्क्रीन के ऊपर दिखाते हुए पीटीसी लाइव। और लीडिंग एज लगा है, बड़ा शॉट खेलना चाहते थे ऑन साइड में लेकिन सीधा गेंद फाइनल एक सीमा रेखा की तरफ, 4 रन। छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय। पापीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरक त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजे प्रसिद्धांच्या माध्यमातून ऐकताय। जाताडे गाव टेनिस विकेट उषामध्ये डीजेच्या माध्यमातून देखील छाप सोडली है। चमचमाती हुई 2 व्हीलर बाइक स्पोर्ट्स साइकिल शोरूम यहाँ पर आप देख सकते हैं। और इस बार ऑफ ट्रैकर की बॉल सीधा डीप लॉन्ग लेग के ऊपर से खेला है, गेंद जाएगी हवाई सफल, टाइमिंग प्रॉपर, इट्स अ बिग हिट, 6 रन। शानदार संगीत, भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, नमो चषक 2025 का ये पर्व आपके सामने ऑल इंडिया में नमो आप देख सकते हैं और पूरी तरीके से ये क्रिकेट का कारवा भी इतना शानदार नजर आता हुआ। चलिए नो टीम मीटिंग, तुरंत फील्डिंग की रचना कीजिए, समय नहीं है। 2 ओवर में आप 3 ओवर समाप्त होने के बाद जरूर टीम मीटिंग ले सकते हैं, यानी कि 30 मिनट में आपको पूरे 25 मिनट में आपको इनिंग समाप्त करनी है। बघा चेंडू तुम्ही सिलेक्ट केले असतील तेच घ्या, 2 चेंडू केले तर ऑलरेडी सिलेक्ट, त्याच्यामुळे तोच तुम्हाला घ्यावा लागेल आणि जर मॅच बॉल जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तो घेऊ शकता। शिवाभाई गुल भी आपका स्वागत करेंगे। अभी भी वो मुकाबला याद है जब नागसरी में अंधा ट्रॉफी खेली जाती है और घुट टीम के ऊपर जब कोई आंच आती है, संकट आता है तो फिर 3 बॉल में 10 शिवा को याद किया जाता है। वो अंधा ट्रॉफी विगर की नाइट भी कौन भूलेगा। जब जब मौका मिला इस खिलाड़ी को मौके का फायदा जरूर उठाया। आज बहुत लंबे समय के बाद नीलेश, एक घुट टीम अथर्व 11 नितिन पाटिल इनकी टीम आपको खेलते हुए नजर आएगी। थोड़ी सी कई खिलाड़ी मेरे ख्याल से बैलगढ़ क्षेत्र में ज्यादा नजर आते हैं। तो 6 की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। 16 रन पहले ओवर की समाप्ति के बाद इनकी 30 रन की जरूरत है आने वाली 24 गेंदों में। राजभाई भूर देख सकते हैं जिनकी दमदार 2 व्हीलर बाइक की नाइट टूर्नामेंट हमने देखी। बोलो तैयार, और ये फुल टॉस बॉल मिस टाइमिंग हो चुका है, कैच इट की मांग की गई है, फील्डर दूर से आते हुए कैच यहां पर ड्रॉप हो चुका है और निश्चित तौर पर वहां पर रन मिलेंगे मात्र 2 रन। दूसरी गलती यहां पर नजर आती हुई टीम खास करके बात करेंगे बापदेव 11 पोती की ओर से, खास करके बात करेंगे जिस तरीके से टिंगोड़े गांव में भी नाइट टूर्नामेंट हमने देखी, गुड्डू हम देख सकते हैं, खास करके वो हमेशा योगदान देते हैं किसी भी खिलाड़ियों को। वो बड़ा शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से पावर हिटिंग स्ट्रोक, गेंद जाएगी सीमा पार, कैच छूटने के बाद जले के नमक चढ़ा है आकाश पैट्रिक्स के ऊपर, ये मैट्रिक्स। वो खेलना जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मतलब तब आता है जब सामने हारने का रिस्क हो। ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है इस वक्त इस गेंद को। चलिए फील्डर है मौजूद, मिड विकेट की रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 25 रनों के ऊपर रफ्तार के साथ दुगने आगे बढ़ती जा रही है इस वक्त विचिंग 11 टीम, जिस 2 खिलाड़ियों के 2 कैचेस छूटे
उसके बाद टूट पड़ते हुए। तो चले इस बार बल्ले का लगा है बाहरी किनारा, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में और आकाश पैट्रिक से मिलती हुई पहली सफलता, साइड तोड़ने में कामयाब, पहला बड़ा झटका। फेब्रुवारी जगातले भारी, भीमा नदी गुंजे, शौर्य के किस्से सुनाए, पन्नारा गर्व से राजे का नाम बताए, वीरता की मूरत नायिका धर्मराज, जिन्होंने बनाया हिंदवी स्वराज, वही हमारे छत्रपति शिवाजी महाराज। चलिए फील्डिंग की रचना पूर्ण कीजिए। देखिए इसके बाद पेठाली और साथ घोट टीम, इनका मैच होगा नेक्स्ट मैच, यानी कि पहले 4 टीमें अपना एक एक मैच खेलेगी, फिर उसके बाद विनर्स वर्सेस विनर्स के बीच में ये लड़ाई आपके सामने नजर आएगी। प्रवीण स्पोर्ट्स क्लब वेलफेयर एसोसिएशन, जिनका दमदार योगदान, रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के उपाध्यक्ष, एक दमदार क्रिकेटर प्रशांत खानोलकर, इनको आप देख सकते हैं। संपूर्ण भारतीय जनता पार्टी दमदार नेतृत्व इस टूर्नामेंट के लिए देती है और नमो चषक जब भी होता है तो हमेशा कमाल का क्रिकेट, कमाल की टीमें और दर्शकों की तादाद भी धीरे धीरे काफी बढ़ती जाएगी। और स्लॉग स्वीप करना चाहते थे, पहले और गेंद का कोई संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। तारीफ करेंगे आकाश पैट्रिक्स की, जो आकाश ने यहां पर छक्का खाने के बाद कमबैक किया, आशिकेश बोस जैसे महानतम बल्लेबाज को आउट किया और कहीं न कहीं जिसके चलते यहां पर दबाव में डाल दिया है। वेरी गुड कमबैक बाय द बॉलर आकाश। और इस बार आप ट्रैकर की बॉल ऑफ स्टंप से काफी बाहर, फिर एक बार रिलीज करना पड़ेगा इस गेंद को। व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी से 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है फिलहाल 26 के ऊपर। 46 रनों का टारगेट है। अभी भी बात करेंगे, जीतने के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ 20 रनों की आवश्यकता। इस बार टैप करने की कोशिश, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में डायरेक्ट हिट, और यहां पर आपकी एंड की तरफ ही मारना चाहिए था, क्योंकि जब बैटर कोई भी स्ट्रोक लगाकर क्रीज तक पहुंचना मुश्किल होता है, शायद वहां पर आप नॉन स्ट्राइक एंड पर अपनी तरफ मारते तो ये रनआउट का चांस बन सकता था। फिलहाल ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 27, जीतने के लिए 18 गेंदें और चाहिए 19 रन। चलिए फील्डिंग लगाइए टीम भाग्यपूरी, अंपायर आप वार्न करें, वहां पर अगर ज्यादा टीम मीटिंग होती है तो तुरंत आप वहां पर इशारा कीजिए। बिल्कुल 20 मिनट में आपके 4 ओवर समाप्त होना ये आवश्यक है, अगर नहीं होते 18 बॉल 19 की आवश्यकता। 1 विकेट के नुकसान के ऊपर फिलहाल विचंडी टीम का पगड़ा अभी तक भारी जरूर है, लेकिन जिस तरीके से कहते हैं ना कि लो स्कोर में अगर आपको बने रहना है तो वापसी भी करना पड़ता है। कभी कभी प्रसन्नता 18 में 50 होते हैं तो मारने के लिए हमेशा दमदार योगदान रहता है, लेकिन जब कभी कभी 18 में 19 होते हैं तो कई टीमें बैकफुट पर जाकर अपना मुकाबला गवा करती है। ऐसे कई सारे दृश्य कल हमने पाले के मैदान के ऊपर देखा, जैसे टीम को 5 में चाहिए थे 6 में चाहिए थे 5 रन और वहां से मुकाबला गंवाना पड़ा। फिर इस टीम, मेरे ख्याल से मेरी टीम को चाहिए थे टाकीगांव के खिलाफ और 16 गेंदों में कुछ 50 की जरूरत थी, फिर लगातार वो 6 छक्के आए। प्रवीण सोरगी ने मारे 2, उसके बाद महाबली रोशन ने मारे, रोहन ने मारे 4, यानी कि वो 36 तो ऐसे ही मिले और सीधा वो मुकाबला जीता। ये क्रिकेट है, बाजियां पलटने में कभी देर नहीं लगती और इसी के साथ ये चाहिए कि आपको एक अच्छा कैमबैक मैजिकल स्पेल 1 ओवर की जरूरत होगी। गुरुनाथ नाइक बॉलिंग मार पर, शायद हीरामन नाइक आज ओपन के टूर्नामेंट में वो रवाना हो चुके हैं, जिसके चलते एक गेंदबाज की कमी है, लेकिन इस बार बड़ा शॉट तो खेला है सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में। इस बार कोई चूक नहीं होगी, इससे पहले चूक हुई थी 2 खिलाड़ियों की ओर से, सिंपल कैच छोड़े, लेकिन ये कठिन कैच जबरदस्त पकड़ा गया। बैट्समैन आउट, दूसरा झटका टीम विचंबे को। महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबत याचा 19 फेब्रुवारी जगातले वारी, कारण या भूतलावर राज्य करणारे आपण अनेक राज्य पाहिले, परंतु भूतलासहित ज्याने समुद्रावरही राज्य केलं, आणि आजही जा गुगलला आणि सर्च करा हु इज फादर ऑफ इंडियन नेव्ही, तुम्हाला एकच नाव ऐकायला मिळेल, छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून इथे ऐकताय। तर बिल्कुल यहाँ पर
ओवर की समाप्ति 2 के बाद फिर पहले गेंदकीपर गुरुनाथ नाइक को मिलती हुई सफलता, और कहीं ना कहीं ये सफलता मिलने के बाद एक जबरदस्त वापसी नजर आती हुई। 17 में चाहिए 19 की जरूरत। यही संघर्ष लेकर मैदान के अंदर उतरी है टीम जय बाबदेव पोरी, लेकिन भूलना नहीं चाहिए उनके ही खिलाफ उनके नजदीक गांव की विचिंबी टीम अपना नसीब आजमा रही है। मैच में मजा जरूर आएगा क्योंकि दो ताकतवर टीमें जब एक दूसरे के सामने खेलती है ना तो मजा आता है। फिलहाल पहले 2 ओवर में विचिंबी टीम ने अपना काम तमाम किया है, फिर आने वाली इन 3 ओवरों में कैसे यहाँ पर क्रिकेट की रणनीति खेली जाएगी। फिलहाल फील्डिंग में बहुत ज्यादा समय ले रही है, लगभग 3 ओवर के लिए यहाँ पर पूरी तरीके से कमेटी हमें इशारा कर रही है। हल्के हाथों से खेला इस गेंद को, मैदान कोई नहीं था, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाए फील्ड करे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। बिल्कुल 20 मिनट में आपको 4 ओवर कंपलसरी कंप्लीट करना है, अन्यथा एक खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल में लेना पड़ेगा 5वें ओवर में। ये बात आपको हम कल के रात्रि से डे नाइट फॉर्मेट से हम बता रहे हैं, यही सूचना हम बार बार कहना चाहेंगे। फिलहाल तीसरा ओवर प्रगति ओवर है, 2 ओवर के लिए समय ज्यादा लिया था बाबदेव पोदी टीम ने और थोड़ा सा टप्पे का इंतजार किया, बैक टू पॉइंट के खिलाड़ी को बीट किया डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ। अगर ये मैच गवाती है ना तो फील्डरों को दोष जरूर देगी जय बाबदेव पोदी, बट मच नीडेड बाउंड्री। बैट्समैन किरण भूर के बल्ले से 4 रन। यहां पर चौका मिला 4 की मदद से टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। 32-32 के ऊपर अब जीतने के लिए 15 गेंदों में चाहिए 14 रनों की जरूरत। मेहनत करनी पड़ेगी गेंदबाजों को इस बार क्योंकि कहीं ना कहीं मुश्किलें पैदा हो रही है। पांच रन अभी तक 1 विकेट के नुकसान की, 1 विकेट यहां पर इस ओवर में गवा चुकी है। बॉलिंग मार पर गुरुनाथ नाइक की गेंदबाजी शानदार हुई थी, लेकिन ये चौका खराब फील्डिंग की वजह से मिला और इसका फायदा मिला। ये बड़ा शॉट, ये हवाई हल्ला, ये सीधा लॉन्ग रन स्ट्रॉन्ग है और सीधा 6 रन। तालुक्याची शान हाय वन मॅन। बरेच जणांना वाटलं होतं की तर्क केला होता की 5-10 हजाराने असा होल्ड फरकात, परंतु 10 नाही, 20 नाही, 30 नाही, 40 नाही, 50 नाही, जवळजवळ 60,000 अधिक फरकांना विजय संपादन करून चौथ्यांदा त्यांना आमदार होण्याचे सौभाग्य लाभलं, असे आमदार प्रसाद ठाकूर साहेबांचे संगीत। मैदान में ठोकम ठोक डीजे तू भी ठोक। 13 गेंदों में सिर्फ 4 रनों की जरूरत। यू आर वॉचिंग वन साइडेड मैच। नेक्स्ट मैच तैयार रहिए, टीम घोट और पेटाली और विचुंबी टीम, यानी कि इनमें से जो भी जीतेगा वो कहीं नहीं जाना है। गैप ढूंढने की कोशिश, एक्स्ट्रा कवर में विनिंग स्ट्रोक किरण भोईर के बल्ले से और विचुंबी टीम ने यह मैच जीता। अभिनंदन विचुंबी टीम। बघा विचुंबी क्रिकेट संघ आपण सामना जिंकलात, कुठेही जाऊ नका, विनर्स वर्सेस विनर्स लगेच मॅच होईल। चला पेटाली आणि घोट संघ शिवाय आपण निर्णय फिल्डिंगचा घेतलाय, लगेचच लाईनअप करून आपण मैदानात जा आणि पेटाली संघ आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये लगेच या। सामन्याचा सामनावीर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आमचे साथी गुरुलेखक किरण भोईर, ज्याने 8 बॉल मध्ये 28 धावेची नाबाद इनिंग साकारली, तो किरण ठरला या सामन्याचा सामनावीर। आणि सन्माननीय शरद करावकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते किरणला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्याला सन्मानित करण्यात यावं। तर करावकर साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी किरणला द्यावी। चला घोट संघ प्लीज आपण शतक सजून घ्या आणि पेटाली संघ ऋतिक लगेच आपले खेळाडू घेऊन आपण खेळाडू कक्षामध्ये यावं। किरण भोईर ठरले सामन्याचा सामनावीर, 8 बॉल मध्ये 28 धावांची अफलातून इनिंग साकारली आणि किरण ठरला या मॅचचा हिरो। किरण प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अवॉर्ड। शैलेश कॅप्टन कुठे जाऊ नका, याच्यानंतर लगेच आपली मॅच असेल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। 8 बॉल मध्ये 28 धावांची जबरदस्त इनिंग साकारली विचुंबी संघाचा एक दमदार खेळाडू, सध्या गोलंदाजी नाही करत परंतु बॅटिंग कडे जास्त फोकस तुम्ही त्याचा पाहताय। शरद करावकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी किरण करणार आहोत। 8 बॉल मध्ये 28 धावांची जबरदस्त इनिंग साकारली। नमो चषकामधील आज फ्रेश लॉट्स
विचंबी विरुद्ध सामना पाहिलात बापदेव पोदी आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारत असताना किरण कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल. काय सांगशील टॉप परफॉर्मन्स राहिला या मॅच मध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये? परफॉर्मन्सचं काही नाही, अख्ख्या टीमचा सपोर्ट आहे मला, त्याच्यामुळे बॅटिंग आता खूप चांगली झाली. ग्रामीणच्या स्पर्धा आपण भरपूर पाहतो, नमो चषक ही स्पर्धा आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दमदार स्पर्धा आपण पाहतो. काय सांगशील? आयोजन तर एक नंबर आहे. आता पनवेलमध्ये मला तर वाटतं पहिलाच आयोजन असं झालं, एकदम राऊंड तर खूपच छान आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर शरद करावकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेवतीने करूया. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा सभागृह आणि या चषकाचे यशस्वी आयोजक आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व एक उत्कृष्ट खेळाडू प्रशांतदा कानावकर यांच्या शुभ हस्ते शरद करावकर साहेबांचा शुभ सन्मान. तर चला विनंती असेल लगेचच टॉस विनिंग कॅप्टन अथर्व 11 गावदेवी घोट संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटिंग करायची ती पेठाली क्रिकेट संघाला. तर पेठाली संघ आपली सलामीची जोडी देखील जाऊ द्या. अथर्व म्हटल्यानंतर नक्कीच आपल्याला नितेश शेठ पाटील घोट नामदार चषकाचे दमदार यशस्वी आयोजक आणि भारतीय जनता पार्टी तितकेच खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो. नितेश शेठ आपलंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉम्बॉक्स संतोष गरज सर.